कपास के अच्छे दाम न मिलने से परेशान किसानों के सामने एक और समस्या आ गई है। जिन किसानों ने अपने घर में कपास की ढेर को रखा है, अब उन्हें खुजली की समस्या उत्पन्न होने लगी है। अकोला जिले में अभी भी बहुत से किसानों का कपास उनके घर में पड़ा हुआ है, लेकिन अब इससे लोगों को त्वचा संबंधी बीमारियां हो रही है। भंडारित कपास के पास आने वाले व्यक्ति को खुजली का अनुभव हो रहा है। इस बार किसानों को कम से कम 10,000 रुपए प्रति क्विंटल की कीमत मिलने की उम्मीद थी। वैसे भी कपास की खेती में अब पहले की तुलना में लागत बढ़ गया है, लेकिन स्थिति ये है कि इस बार भी बाजार में कपास को अच्छा भाव नहीं मिल रहा। आधा फरवरी महीना बीत चुका है, लेकिन कपास को अच्छा मूल्य नहीं मिल रहा है। इसके कारण कई किसानों ने अभी तक अपना कपास नहीं बेचा और अब इस कपास ने किसान के परिवार में खुजली की बीमारी तक ला दिया है, जिससे किसानों को एक अलग संकट का सामना करना पड़ रहा है। कापसाले अजून पण भाव नाही आहे. कापसाची आम्ही फार वाट पाहून राहिलो, भाव वाढतील, पण आम्हाला फार टंचाई चालली. म्हणजे शेतीचं आता मशागत करायला लागून राहिली, अंग खाजून राहिलं कापसाचं, लेकरं बिमार पडून राहिले. तरी पण कापसाचे भाव आज 7,000 रुपये आहे, पण 1,000-1,200 रुपये तर वेचाईच गेली. वेचाई जाऊन आणणे नेणे हा 5,000-5,500 रुपये भाव पडून राहिला कापसाचा. तरी पण कापसाचे भाव काही वाढून नाही राहिले. त्यामुळे आम्ही कापूस रोकेला की बा आम्हाला म्हणजे खर्च कापूस तर कमीच झाला, पण खर्च जास्त व्हायला आहे. त्यामुळे भाव वाढतील या आशेने आम्ही कापूस ठेवून राहिलो. या कापसाचे भाव एकदम उतरले. या सध्या म्हणजे 7,000 कापूस चालला. खर्च एकराला 40,000 रुपये, उत्पन्न काहीच नाही. पहिले सोयाबीन गेले, आता कापसा इकून तिकून कापस झाले, तर इकून कापसाले भाव नाही आहे. तरी या कापसाची म्हणजे भाववाढीची प्रतीक्षा आम्हाला आहे. समजा मागच्या वर्षी 10,000 कापूस गेला, यंदा 7,000 चालला, 1,000 रुपये याचाही चालली. आणि आता भाव वाढल्याशिवाय आम्हाला विका वाटत नाही. कसं म्हणजे कसं माणसानं म्हणजे कर्ज पाणी कसं द्यावं, आणखी लोकांचं देणं घेणं राहते, लग्न सराय राहते, भाव वाढून गेले. हा कापूस घरात ठेवू अंगाले पुऱ्या अशा येले खाजं लागून गेल्या. कापले कापूस पुरा कावरल्यासारखा झाला, पूर्ण त्वचा रोग होऊन आले आम्हाला. खाजं सुटल्या पूर्ण अंगाले याच्या. ठेवा तर कापूस कुठपर्यंत ठेवा.